ओके. आज 4 तेबेत आहे आणि बेजत हशेम आपण कंटिन्यू करू जे आलाहोत आपण रेग्युलर शिकवत होतो मशीद बांधायचे आलाहोत दिने बुनियाद बेतकिनेसे चॅप्टर आहे 150 मध्ये तर बरोबर हशेम अनुका आपल्या मागं आणि इट वॉज अ गुड टाइम फॉर द फॅमिली आणि सगळ्यांसाठी आणि बरोबर हशेम आणि त्या ज्या लाईट्स आणि त्यापासून आपल्याला जी ताकद भेटलेली आहे स्पिरिच्युअल ती बेजत हशेम अकादश बरोबर आपल्याला मदत करो की पुढे ती कंटिन्यू होऊन दे. आपण मागच्या टायमाला थांबलो होतो आलाखा शेवटचा बघितला होता की मशीद जेव्हा बांधतात तेव्हा खिडक्या कुठल्या बाजूला असल्या पाहिजेत. ओके. तर ते बघितलं तर आपण पुढचा बघू की जो आरोन अकोदेश जिकडं सेफेर तोरा ठेवले जातं. ओके. आणि नमाज कराची डायरेक्शन दिशा जी आहे ती उलट्या बाजूला असू नये का की ती प्रॅक्टिस आहे मिनी म्हणजे जे लोक अगोदर जरा हे जे लोक करतात ते लोक अशा प्रकारे नमाज करतात. तर आता पण जर मशीद ऑलरेडी बांधायला सुरुवात केली असेल आणि आता त्याच्यानंतर मशिदीमध्ये वादविवाद होणार असतील आणि चेंज करू नाही शकत तर आहे तसंच राहून द्या बोलले शुखानारू का की त्याला म्हणतात गदोला शालोम म्हणजे चांगली गोष्ट आहे की मशिदीमध्ये एकमेकांबरोबर शालोम नाही राहिलेला आणि नाही दिवस रात्र तिकडं भांडणं व्हायला. आता पुढचा आला आपण बघू जो तेबा असतं ज्याच्यावरती आपण नमाज करतो सेफर तोरा आणतो तो असला पाहिजे मशिदीची जागा आहे त्या बरोबर मध्ये असला पाहिजे. प्रयत्न केला पाहिजे नाही एक्झॅक्टली ऍक्युरेट बोलतोय मध्ये पण प्रयत्न केला पाहिजे जास्तीत जास्त जिकडं तो मध्ये मध्ये असेल ते. ओके. पण जर कुठे आता मशिदीमध्ये ऑलरेडी एक कन्स्ट्रक्शन चालू केला आणि त्यांनी लक्ष नाही दिला आणि तो सेंटर मध्ये नाही ठेवला कुठं साईडला ठेवला किंवा जास्त पुढे ठेवला किंवा जास्त मागे ठेवला तर आता तोडायची गरज नाही त्यांना आपण डायरेक्शन देऊ शकतो की बाबा तुम्ही कंटिन्यू करा. ओके. आणि जिकडं ऑफकोर्स पैशाचं नुकसान होत असेल तिकडं अलाहा परवानगी देते तसा कंटिन्यू करायला आणि त्यामध्ये फरक नाही पडत जरी ती मशीन टेम्पररी असेल किंवा फिक्स जागेवरती असेल. ओके. जेव्हा मशीद बांधतो तेव्हा एंट्री त्याची डायरेक्ट नाही केली पाहिजे त्याला थोडासा अगोदर एक आपण हॉल कसं करतो तसा बांधला पाहिजे म्हणजे तुम्ही बेसिकली एंट्री करताना एक बोलता ना आपण वाव कुठे तुम्ही त्या सॉर्ट हॉटेलला आलात हॉटेलला पहिला का बघता तुम्ही लॉबी मध्ये बघा ते लोक भरपूर त्यांची इन्व्हेस्टमेंट करतात तिकडं का की जेव्हा गेस्ट आतमध्ये येतं तो ती लॉबी बघून तो खुश होतो का तर मन प्रसन्न होतं आणि मग तो बोलला ऑफकोर्स रूम्स वगैरे पण चांगलं असेल जेवण आहे ते तसंच तर मशीद बांधताना पण तसंच केलं पाहिजे. ऑफकोर्स जर मशीदमध्ये जागा असेल तर काय काय जागेवरती जागा नाही तेवढी आणि छोटी मशीद बांधली जातं तर त्या जागेवरती प्रयत्न केला पाहिजे की पहिला पॅसेज असला पाहिजे आणि मग आतमध्ये एंट्री डायरेक्टली म्हणजे तिकडनं आपण अरुण कोदेश जिकडे तेव्हा आपला सेफर तोरा ठेवला जातं ते दिसले जाईल आणि टॉयलेट जे मशिदीमध्ये करतात तो समोरच नाही केला पाहिजे
तो कुठेतरी साईडला आणि आतमध्ये असला पाहिजे. म्हणजे मशिदीचा आणि त्याचा जास्त संबंध नसला पाहिजे. म्हणजे माणूस आला तर त्याला पहिला एंट्रीवरती त्याला ते नको. ओके. म्हणजे कुठेतरी लपल्याच्यावरती साईडला बनवायचं. आणि बायकांचा सेक्शन मशिदीमध्ये ओके, तो ए, त्यामध्ये ऑफकोर्स पार्टिशन पाहिजे. ओके. आणि तिकडं पुरुषांना ऍक्सेस नाही पाहिजे. म्हणजे असं नाही पाहिजे व्हायला पाहिजे की पुरुष जेव्हा नमाजला येतात तेव्हा ते त्यांचा आणि बायकांचा इंटरॅक्शन होते. ओके. बायकांची वेगळ्या पायऱ्या करा आणि पुरुषांसाठी वेगळ्या पायऱ्या ज्या डायरेक्ट मशिदीमध्ये एंट्री करा, जेवढा पॉसिबल होते तेवढा. ओके. काय काय जागेवरती इम्पॉसिबल असतं, पण काय काय जागेवरती ऑफकोर्स पॉसिबल असतं की 2 एंट्रन्स करा, एक बायकांसाठी आणि एक पुरुषांसाठी. आता इकडं मी जिकडं नमाज करतो तर तिकडं बायकांचा एंट्रन्स मागच्या दरवाजामधनं आहे. म्हणजे ते बेसिकली फ्रंटला येतच नाही अजिबात. मागूनच येतात आणि मागूनच ते लोक नमाज करून निघतात. बेतकनेसेतला वरती जायसाठी जर पायऱ्या नसतील, स्लोपिंग असेल फक्त, तर चांगली गोष्ट आहे. पण जर तिकडं पायऱ्या असतील आणि मशिदीमध्ये बसलेली माणसं त्यांना दिसते तिकडं, ती चांगली गोष्ट नाही. ओके. तर तशा त्या जागेवरती जी पार्टिशन आहे ती एवढी अशी वरती केली पाहिजे की त्या पायऱ्या जेंट सेक्शन मधनं दिसतील नाही. ओके. पुढचा आला का बघू आपण. ए, हा, मशिदीला ए, कुठला काय काय जण स्पेसिफिक कुठली जागा असतं त्याचा सिम्बल म्हणून तिकडे मशीद बनवतात. पण आपल्याला असूर आहे बनवायला जो समजा एक पार्क असेल किंवा अशी जागा असेल जिकडं ते कॉमेडियन शो हे ते करतात तशी जागा. फॉर एक्झाम्पल घे समजा डिस्नीलँड, तर तशी असूर आहे आपल्याला तशा प्रकारचा मशीद बांधायला. ओके. कशी बांधली पाहिजे मशीद, जशी मशीद मशीद बांधली जातात तुम्ही भरपूर तुम्हाला डिझाईन्स आहेत मशीदचे कशी बांधली पाहिजे. पण त्या ह्याच्याप्रमाणे असूर आहे बांधायला. आणि मिtzवा आहे आपल्याला मशिदीला सुंदर करायला, त्याला चांगला रिनोव्हेशन का चांगला पेंट करायला, चांगल्या गोष्टी त्याला करायला. ओके. तर प्रयत्न केला पाहिजे. त्याला म्हणतात का लिहिलंय जे ली बॅन. ओके. जेवढा परमेश्वराचा घर माणूस प्रयत्न करतो अजून सुंदर करायला, तर भरपूर त्याला ब्लेसिंग देते. आता अलाउड आहे मशीद बांधायला जिकडं गोरं ठेवलेली होती. ओके. नाही ऑलरेडी आहे तिथं, समजा तिकडे त्याला म्हणतात हिब्रू मध्ये रिफेत म्हणतात. ओके. जिकडे गायी वगैरे त्यांना ठेवलं जातं. आता तिकडे नाहीये गायी काढल्या, जेवढी जेवढी घाण होती तिकडची सगळी काढून घेतली आणि आता नवीन तिकडे माती टाकून तिकडे मशीद बनवायचे, तर ते बनवायचे. तर अलाउड आहे काय? अलाउड आहे. ओके. की त्याला म्हणतात, त्याला चेंज त्याला सगळं क्लीन केल्यानंतर त्याला म्हणतात पनीम खदशोत बाहुलेखान, म्हणजे नवीन फेस आहे, न्यू फेस आहे. तर त्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही आणि तिकडं मशीद बांधू शकते. की माणसं कधी विचार करतात "अरे, काय इकडं म्हशी होत्या, गायी होत्या, शेण होता, त्याच्या जागेवरती कसा बांध नाही अलाउड आहे बांधायला. पण ऑफकोर्स तिकडे जेवढी घाण आहे सगळी ती काढली पाहिजे. जर कुठली अशी जागा आहे जी फॉर रेग्युलर बेसिस वरती, म्हणजे
म्हणजे होतं ना, त्यांची फिक्स जागा होती ती. ए, ए, बायका तिकडं जर वाईट कामं करत असतील, धंदा करतात किंवा डिस्को क्लब, डिस्को सेंटर अशा जागेवरती असतील किंवा थिएटर असेल, जिकडे अनडिसेंट पिक्चर दाखवतात, चांगला नाही अशी जागा भाड्याने घ्यायला, जिकडं नमाज करायला आपल्या सणांच्या टायमाला. का किती जागा परमनंट बेसिस वरती अशा वाईट कामांसाठी वापरली जाते. पण अलाउड आहे ती जागा विकत घ्यायला आणि त्याच्यानंतर तिकडं मशीद फिक्स म्हणून तिकडं उभी करायला. म्हणजे ही आतापासून ही जागा, आता तो डिस्को क्लब आहे किंवा काय, ते सगळं बंद करून, ऑफकोर्स सगळं तोडून बिडून त्याला रेनोव्हेट करून अलाउड आहे करायला. का की आता इकडं नवी फिक्स जागा कसली होईल, नमाजची होईल. ओके. आणि ते लक्ष ठेवलं पाहिजे की काही काही जागेवरती मशीद नाहीये, तर ते लोक कुठल्या कुठल्या जागा तात्पुरता भाड्यासाठी घेतात. कशासाठी? तिकडं नमाज करायला. ओके. आरसा, असूर आहे आरसा लावायला मशिदीमध्ये. पण अलाउड आहे तिकडं फ्रेम लावायला, जिकडं लिहितात शिबिती अदोनाय लेनेगदी तमीद. त्याचा अर्थ आहे परमेश्वर माझ्या नजरेच्या समोर नेहमी आहे, 24 तास. मी झोपतोय, मी उठतोय, मला दिवसभर काम करते, प्रत्येक गोष्ट. का की जेव्हा माणूस ही गोष्ट डोळ्याच्या समोर ठेवतो, शिवीत अशेम लेनेगदी तमीद, म्हणजे परमेश्वर माझ्या समोर नेहमी आहे. म्हणजे विश्वास आहे मला, आणि मला माहिती आहे की माझी प्रत्येक कृती आणि प्रत्येक गोष्ट अकादश बर्फू बघते, माझ्या बाजूला उभा आहे. भले मी रूम मध्ये एकटा आहे, पण अकादश बर्फू माझ्या बाजूला उभा आहे. ओके. तसंच म्हणून तिकडे मशिदीमध्ये काय लावतात की जेव्हा माणूस अकादश बर्फूच्या समोर नमाजीला उभा राहते, तर त्याला आठवण ठेवली पाहिजे तर कोणासमोर समोर तू उभा आहेस. आणि जरी ती काचेच्या ह्याच्यामध्ये असेल, तरी ते अलाउड आहे. पण आपण अगोदर काय बोललो, अलाउड नाही तिकडं काच लावायला, बरोबर आहे. पण इकडं अलाउड आहे या ह्याच्यामध्ये, की बेसिकली आपण आरसा नाही लावत आहे. आपण लावतो एक गोष्ट ज्याच्याने आपल्याला पुढे नमाजीमध्ये अजून जास्त कॉन्सन्ट्रेशन येईल. किंवा पाठी असतं बेरिक शेमे कधी म्हणतात, जेव्हा शब्बातला येऊन तबला सेफर तोरा आपण बाहेर काढतो, तेव्हा हे बेरिक शेमे हे अरामिक लँग्वेज मध्ये आहे आणि ते वाचलं जातं. तुम्ही पुस्तकामध्ये बघू शकता सिदूर मध्ये. ओके. आणि जरी तो माझ्या डोळ्याच्या समोर उभा आहे, समजा आता असुर आहे डोळ्याच्या समोर आरसा ठेवायला, बरोबर आहे, तरी पण फ्रेम असेल तर अलाउड आहे. ओके. आणि ही कस्टम आहे. कोण माणूस आला आणि बोलते, अरे मला डोनेशन द्यायची आहे आरसा, किंवा तो आरसा घेऊन आला मशिदीमध्ये, बोलते मला ही डोनेशन द्यायची आहे की मशिदीच्या भिंतीवरती लावायला. ओके. किंवा स्टार्टिंगला तो बोलते नाही, मशिदीमध्ये नाही, बेसिन असतं ना मशिदीमध्ये एंट्री करायच्या अगोदर हात धुवायला वगैरे, आणि त्याच्या पॅसेज मध्ये तिकडं तिकडं मला लावायचं आहे, आणि तिकडं अलाउड आहे ऑफकोर्स. पण तो बोलते मला आरसा मशिदीमध्ये लावायचा आहे, तर ते अलाउड नाहीये. का की आपण त्याच्यामध्ये छाया बघतो, आणि असुर आपल्याला कुठल्याही छायाच्या समोर नमाज करायला. ओके. मशिदीच्या ज्या खिडक्या असतात त्याच्यावरती, मी नाही बोलत, राम ना म्हणत की अलाउड नाहीये, पण टाळला पाहिजे त्याच्यावरती ड्रॉइंग करायला.
ओके, काय काय ड्रॉइंग वेगवेगळे चांगले करतात ते किंवा आपले 12 जे ट्राईब्स होते, ओके, त्यांचे त्यांचा फ्लॅग लावतात, त्यांचा झेंडा लावतात आणि त्यांच्या झेंड्यावरती आर्य म्हणजे सिंह सिंहचं ड्रॉइंग आहे किंवा दानच्या ह्याच्यावरती सर्पाचं आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ते प्रयत्न केला पाहिजे नाही लावायला. ओके. पण आता जर त्यांना लावायचं आहे तर त्यांनी कमीत कमी माणसाच्या हाईटच्या वरती लावायला. ऑफकोर्स समोर नाही, पण साईडला. ओके. का का अलाउड नाही की माणूस जर खाली लावला तर त्याचा कॉन्सन्ट्रेशन लागणार नाही माझ्या मते. इकडं सगळं तिकडं बघाल त्याचं कॉन्सन्ट्रेशन मिस होईल. म्हणून तिकडं लक्ष ठेवलं पाहिजे की ते ड्रॉइंग नाही करायला. आता मोठे मोठे रब्बानींचे फोटोग्राफ्स असतात. ओके. ते मशिदीमध्ये लावू शकतो की नाही? असूर आहे लावायला मशिदीमध्ये रब्बानींचे फोटोग्राफ्स. तुम्हाला लावायचे आहेत? मशिदीच्या पॅसेज मध्ये एंट्रन्स वरती जिकडे तुम्हाला लावायचं आहे तर लावा. पण चांगली गोष्ट आहे मशिदीमध्ये नाही लावलेलं. ओके. पण असूर आहे मशिदीमध्ये लावायला फोटोग्राफ्स. आता भरपूर टायमाला माणसं एखाद्यावरचा पडदा डोनेट करतात. तो डोनेट करते फॉर वाचलाखा म्हणजे सक्सेस किंवा रेफो असलेमासाठी किंवा परनसा मुलांच्या याच्यासाठी लाईव्हलीहूड साठी बिझनेस साठी काही असू दे. ओके. त्यांनी असूर आहे त्याची नावं वरती लिहायला. नॉर्मली तुम्ही बघाल तर नावं खाली लिहिली जातात. इस्रायल जर बघाल जे लोक बनवतात त्यांना माहिती आहे ते लोक खाली लिहितात का की जर डोळ्याच्या समोर राहिला तर माणसाला तर डिस्ट्रॅक्ट करल त्याच्या कल्पना त्याच्या कॉन्सन्ट्रेशन म्हणणार. ओके. म्हणून त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. लक्ष ठेवलं पाहिजे की ह्या गोष्टी जेव्हा तो डोनेशन करते पडद्याची तर जी नावं आहेत ती खाली असावी आणि नाही वरती. आता जेव्हा मशीद बांधून झाल्याच्या नंतर बांधून झाले तर मशीद बरोबर आहे. आता त्यानंतर कस्टम आहे की एक छोटीशी मेजवानी करतात. ओके. पार्टी सॉर्ट ऑफ करतात. कशासाठी? त्याला म्हणतात खिनुखा बाईत म्हणजे खानुखा बाईत. प्रत्येक गोष्ट घर आहे, माणूस माणूस घर ट्रान्सफर झाला जरी तो भाड्याचा असेल तर तिकडं काहीतरी ब्लेसिंग जातो मिझुनो द्यायचा दमा जेवण ज्याला पाहिजे तो जेवण करते नाही करत पण इम्पॉर्टंट आहे की तिकडं जोर वाचला पाहिजे. ओके. की जरी काही वाईट वारा असेल तिकडं अगोदर तर ते वाईट वारा तिकडनं निघून जायला आणि त्याला बेजात शेम तिकडं त्याला ज्याला आपण म्हणतो घर भरणे. ओके. तर तिकडं आपण नंतर मालिका करतो पण त्याच्या अगोदर इम्पॉर्टंट आहे त्यांनी जोर वाचायला तिकडे. ओके. आता ऑफकोर्स तिकडं तोराचे शब्द बोलला पाहिजे आणि मिtzvotच्या बद्दल बोलला पाहिजे. आणि जेव्हा एंट्री करतात तर तिकडे शेखियानाची बराका करू शकत नाही. ओके. आणि बिरका तत्व व्यामिती ते आपण पुढे शिकू बिरका तत्व व्यामिती म्हणजे काय. पण आपण बिरका तत्व व्यामिती तिकडं पण करत नाही शेखियानो पण करत नाही तिकडं. जरी तिकडं आपण आता पाया बांधलाय फक्त. ओके. पाया बांधायच्या टायमाला पण ते माणसं येतात 4 शब्द बोलतात तिकडं पण अलाउड नाही त्याला शेखियानूची बराहा करायला. पण मशिदीचे जे राब आहेत बेतकिनेसेचे त्यांनी नवीन शर्ट घालावा आणि त्यांना पाहिजे शेखियानू करायला तिकडं मग ते करू शकतात. पण त्याच्याशिवाय
असूर आहे तिकडं शिखेनुची बराखा करायला. जर मशीद नवीन त्याची त्याची खानोखाचा बाय त्याला करायचं असेल, पार्टी करायची असेल तिकडं मशिदीची, ते खोलामोद मध्ये, खोलामोद कधी असतं? सणाच्या मधले दिवस म्हणजे पेसाख आणि सुक्कोत मध्ये बघा 8 दिवस असतं, बरोबर आहे दोन्ही. तर मधले जे दिवस असतात त्याला म्हणतात खोल अमोद. तिकडं अलाउड आहे करायला. आणि नाही विचार करला तिकडे की वेन मॅरबिन सिमखा बिसिमखा म्हणजे दोन आनंदाची गोष्टी एका सोबत करत नाही. आता खोल अमोद आनंदाचा आनंदाची वेळ आहे, तर त्याला त्याच्यामध्ये अजून ऍडिशन करू नये. ओके, म्हणजे खोल अमोद मध्ये लग्न काय करत की खोल अमोद हा आनंदाचा टाइम आहे, त्यामध्ये अजून आनंदाची गोष्ट सोबत करत नाही आपण. जसा दोन भाव एका दिवशी लग्न करत नाही, त्यांचा नॉर्मली डिस्टन्स ठेवतात 1 महिना किंवा 3 महिना आणि मग लग्न करतात. ओके, तर म्हणतात एन मॅरबिन सिमखा सिमखा. ओके, मशिदीला जर तुम्ही खरा बघायला गेलात तर त्याला मेजुजा लावायची गरज नाहीये. आपण बेजात पुढे आपण शिकू अजून की मेजुजा कुठे कधी लावली पाहिजे. जर मी आता कुठलं घर भाड्याने घेतलंय आणि मी तिकडं 1 महिन्याच्या खाली राहते, म्हणजे 29 दिवस राहते, 28 दिवस राहते, 1 आठवडा राहते, 2 आठवडे राहते, आणि तिकडं जर मेसुजा नसेल तर मला लावायची गरज नाहीये. चांगली गोष्ट आहे लावली तर, पण अलाहाप्रमाणे लावायची गरज नाहीये. त्याला म्हणतात आराय. आराय म्हणजे टेम्पररी. कुठलीही गोष्ट 1 महिना जर ती नसल तर ती टेम्पररी म्हणून मानली जातं. ओके, तर समजा आता पण तिकडं जर तिकडे जर माणसं राहत असतील, आता काय काय मशिदी आहेत तिकडं, समज बाबा तिकडे राहते, तर ऑफकोर्स त्यांनी तिकडं मेजुजा लावली पाहिजे. पण आज कस्टम झालेली आहे की जरी तिकडे कोण राहत नसल मशिदीमध्ये किंवा बेतमिद्रास तिकडे थोडासा अभ्यास करतात, तरी पण तिकडे मेजुजा लावले जातं. आता मला आठवण आहे जेव्हा 18-19 वर्ष अगोदर जेव्हा आलिया केला होता, तर ज्या किबुच मध्ये मी होतो त्यांच्या ताशकंद लोकांची मशीद होती. मी नमाजीला आलो आणि हात लावायला गेलो तर बघतो तर मेजुजा नाही. अजून 2-3 एंट्रन्स होते त्या मशिदीला, सगळीकडे गेलो त्यांच्याकडं मेजुजाच नाही. मला हा काय प्रकार आहे, शेवटी विचारलं गेलो तर म्हणतात जसं अलाहाप्रमाणे अलाउड किलो म्हणजे मशीदला गरज नाही, पण आपली कस्टम आहे की आपण लावतो. तर त्यांच्यामध्ये ते लोक नाही लावत. कोणामध्ये काय प्रश्न असतील तर विचारू शकते. असूर आपल्याला पाठ दाखवायला सेफर तोरायला. सेफर तोराला पाठ दाखवणे किंवा तिकडं टेबल ठेवून बसू नये की जी बसल्यानंतर मला पाठ दाखवली जाते आरोन कोदेशला, म्हणजे जिकडं सेफर तोरा ठेवले जातो. ओके, पण जर सेफर तोरा ठेवले गेलेला आहे त्याच्या जागेवरती, त्याची जागा म्हणजे कुठे? असारात फखीम, 10 तेफखीम. तेफाक हे तेफाक आहे, बघितलं ब्रिस्ट म्हणजे पंच जो आहे तो तेफाक जर मोजले गेला तर तो 8 सेंटीमीटर आहे, म्हणजे 80 सेंटीमीटरच्या खाली आपल्याला सेफर तोरा ठेवायला अलाउड नाही. पण जर तुम्ही ठेवलात तर पुऱ्या जोमातीने उभा राहायला पाहिजे. पण 80 सेंटीमीटर आपण जेव्हा तुम्ही बघा सेफर तोरा तेव्यावरती ठेवल्याच्या नंतर आपण बसतो, का बसतो, का उभा नाही राहत? की अल्लाह परवानगी देते की 80 सेंटीमीटरच्या वरती जेव्हा सेफर तोरा ठेवला जातं, तो जसं काय त्याला आपण मान दिलेला आहे आणि तो त्याच्या जागेवरती ठेवलेला आहे, म्हणून आपल्याला तिकडं बसायला अलाउड आहे. ओके, आता काय काय जागेवरती तेव्याच्या पुढे एक टेबल ठेवलेलं असतं आणि तिकडे बसतात. तिकडे पण अलाउड आहे बसायला, का की ऑलरेडी तेव्हा उंच असतं आणि तो 80 सेंटीमीटरच्या वरती आहे, म्हणून तिकडं अलाउड आहे बसायला.
आता भरपूर टायमाला मशिदीमध्ये मोठे मोठे राब लोक येतात किंवा मशिदीचे राब पण असतील, तर ते जमातीला तोंड करून तोराचे शब्द म्हणतात, बरोबर आहे. पण त्यांची पाठ कुठं असते? एखाद्याला असते, पण ते काय मुद्दामून नाहीये. ती कशासाठी आहे? तोरा शिकवायला. आणि जर मी आता समजा जमात इकडे बघितला नाही आणि तोरा शब्द बोलते, जमात ते निघून जाईल किंवा झोपून जातील तिकडं. म्हणून त्याला अलाउड आहे तिकडं तोरा स्टडी जर करत असेल तशा प्रकारे त्याला पाठ करायला अलाउड आहे. ओके, पुढचं बघू. काय काय मशिदी आहेत तिकडं इलेक्ट्रिक मेनोरा असतं आणि वरती इलेक्ट्रिक लाईट असतं, ज्याला 7 एक्झिट्स असतात. म्हणजे आपली मेनोरा कशी असतं, काय पण थोडा जसं मेनोरा आहे तिकडं, तिची काडी इकडे बाहेर जाते, बरोबर वरती. तसे 7 मशिदीमध्ये 7 लावतात, पण तिकडे अलाउड आहे काय करायला? का की बेतमिकदश मध्ये, पवित्र मंदिरामध्ये जो मेनोरा होता तो असा 7 काड्यांचा होता. तर मला तिकडे कमी केली पाहिजे का? का की जे पवित्र मंदिरामध्ये मला त्याच्या सेम करायला अलाउड नाही? नाही, अलगाप्रमाणे अलाउड आहे. आणि त्याला 80 सेंटीमीटरच्या वरती ठेवायची पण गरज नाही, तुम्ही खाली पण त्याला ठेवू शकता. ओके, पुढचा आपण चॅप्टर बघू. चॅप्टर 151, दिन केदुशात बेतकिनेसेत. मशिदीचे मशिदीमध्ये मशिदीची सँक्टिटी, ओके, कशी पवित्रता तिकडे मशिदीमध्ये सांभाळली पाहिजे. बेत किनेसेत आणि बेत मिद्राश दोघांमध्ये काय फरक आहे? बेत किनेसेत मध्ये ही फक्त नमाज करायला येतात आणि बेत मिद्राश मध्ये तोरा स्टडी करायला येतात. काय काय मशिदी आहेत ते बेत मिद्राश पण आहे आणि बेत किनेसेत पण आहे, जिकडं नमाज पण केली जाते आणि तोरा स्टडी पण केली जाते. आणि त्याला म्हणतात मिकदाश मेयात. मिकदाश म्हणजे आपला पवित्र मंदिर जो होता तसाच, पण छोटा. आपल्या बेसिकली आज मशीद काय, मशीद एक सिंबल आहे, जे पवित्र मंदिर होता त्याचा एक आपल्याला एक बोलतो ना सॅम्पल सॉर्ट ऑफ. पण त्याच्यामध्ये केदुशा आहे, त्याच्यामध्ये सँक्टिटी आहे. म्हणून आणि त्यामध्ये ऑफकोर्स केदुशा प्युरिटी आहे. म्हणून माणसाने सांभाळून राहायला पाहिजे मशिदीमध्ये आणि फालतू गोष्टी केल्या नाही पाहिजे तिकडं. आपण बघू त्याच्यावरती पुढं. आणि त्याला काबोत दिला पाहिजे आणि मशीद साफ ठेवली पाहिजे चांगली. आणि मशिदीमध्ये जेव्हा माणूस बसते, पायावरती पाय देऊन बसू नये आणि थोड्या भीतीने बसावा, परमेश्वराच्या भीतीने बसावा. आणि तिकडं तामीदची बत्ती नेहमी लावली पाहिजे. ओके, तर काय काय जण बत्ती तेलाची लावत नाही, ते इलेक्ट्रिकची लावलेली असतं नेहमी, ते पण चालते. का मेन आहे की फक्त कुठली तरी बत्ती चालू असली पाहिजे, जे ज्याला म्हणतात आपण तामीदची बत्ती, त्याला म्हणतात नेर तमीद. तमीद म्हणजे नेहमी. हे लक्ष ठेवलं पाहिजे की आपल्याला माहिती पाहिजे का प्रत्येक गोष्ट आहे, त्याला अर्थ आहे. प्रत्येक शब्दाला हिब्रू मध्ये त्याला अर्थ आहे. जसा नेर तमीद बोलते, नेर म्हणजे कॅन्डल किंवा लाईट, तमीद तमीद म्हणजे नेहमी नेहमी जळणारी कॅन्डल. आता मशिदीमध्ये
आणि बेत मिद्राश मध्ये हसणं किंवा इझिली होतं ना एकदम चलतंय कसं बोलतो आपण, तसा तसा तशा प्रकारे नाही वागला पाहिजे. आणि जे लोक मशिदीला काबोत देत नाही आणि तिकडं जोक्स मारतात, चेष्टा करतात, त्यावरती लिहिलंय पसुकल्या मी बिकेश जोत मी तेखेम रेमोस खचर आहे. कोणी तुम्हाला परवानगी दिली माझ्या अंगणामध्ये येऊन तिकडं तुम्ही पाहिजे त्या गोष्टी करता, असं लिहिलंय. मशिदीमध्ये फालतू गोष्टी करू नये. फालतू इज नॉट इन सेन्स की वल्गर गोष्टी, काही रेग्युलर गोष्टी पण. अरे मला कामाचं काय झाला, मला हे काय झाला, ते काय झाला, गॅसचं बिल भरलं काय, नाही, या गोष्टी मशिदीमध्ये करत नाही. आणि खोबा की दुशा म्हणजे कंपल्सरी आहे माणसाने ही गोष्ट सांभाळून ठेवावी की भरपूर पापांच्या पायी हा जो पाप आहे की मशिदीमध्ये बोलणं करतात, तर शेवटी माणसाला ती सवय होतं आणि तो पाहिजे तसं मशिदीमध्ये बोलायला सुरू करतं. आणि चांगल्या प्रकारे जर आपल्याला माहिती आहे की कोण माणूस बडबडते, तो ती तोराची गोष्ट नाही, तो काहीतरी साध्या गोष्टी करते मशिदीमध्ये, तर चांगल्या प्रकारे त्याला समजावून सांगितलं पाहिजे की या गोष्टी करू नये मशिदीमध्ये. मला माहिती आहे आपल्या बरोबर मुस्लिम इंडियन कम्युनिटीमध्ये लहान असतानापासून बघितलं होतं, पण आता नाही माहिती की मशिदीमध्ये बोलत नाही. इथं इस्रायलमध्ये भरपूर असे इंडियन लोक नाही आहेत, ते लोक दुसरे आहेत, मोरोक्को आहेत, तुनिसियन आहेत, पण ते लोकांना आपल्याकडे नमस्कारला आवडते. ते बोलते एक गोष्ट आहे तुमच्याकडे, बायका येतात, मुलं येतात आणि लहान मुलं पण येतात, सगळं येतात, पण तरी पण शांतता असते मशिदीमध्ये, कोण बडबड करत नाही. आणि भरपूर मोठी गोष्ट आहे की तुम्ही बघू शकता, काय काय जागा आहेत त्याला म्हणतात स्टिबल असं त्याला म्हणतात, अश्किलाजी लोकांचं आहे तिकडं भरपूर रूम, जसं तिकडं नमस्कार करतात तिकडं लाईक चाललाय फिरलाय ते काय फरक नाही पडत तिकडं. म्हणजे होतं ना तुम्हाला फिलिंग पडणार तिकडं मशिदीची. म्हणून माणसाने प्रयत्न करावा की त्याने त्याच्या नेहमीच्या जागेवरती नमाज करावी आणि अशा टेम्पररी जागेवरती नमाज करू नये. जोहर अकादोशनी त्याचा जो पनिशमेंट लिहिलेला आहे एकदम बोलतात ना एक्स्ट्रीम आहे, की जो माणूस फालतू गोष्टी मशिदीमध्ये करते, तो जसा काय असा मानते की मशिदीमध्ये अकादोश बरोबर नाहीये गॉड, खास विचार. म्हणजे बोलतो ना, साधी रूम आहे आणि मी आपला माणूस रूम मध्ये कसा आरामात करतं, काय पाहायचं बोलतं, तो जसं काय असं दाखवतोय की तिकडं अकादोश बरोबर नाहीये, एवढा खराब आहे. म्हणून लक्ष ठेवलं पाहिजे की मशिदीमध्ये कुठल्याही येतात भरपूर माणसं मशिदीमध्ये फोनमध्ये एंगेज मध्ये फोन फोन फोनमध्ये एंगेज असतात, मेसेजेस पाठवतात, बात करतात, रिंगटोन वाजतात, ते सांभाळलं पाहिजे. मशीद आहे की आपलं तर पवित्र मंदिर नाहीये, पवित्र मंदिर असतं तर आपला माणूस जेव्हा झोपायला जाते रात्री त्याच्या अकाउंट मध्ये कुठलाही पाप नाही. पण आज आपल्याला पवित्र मंदिर नाहीये, तर काहीतरी बोलतं ना एक फुल आणि फुलाची पाकळी जी आपल्याला राहिलेली आहे, ज्याला बोलतात मशीद, आपली बेतकीनेस आहे, तर तिकडं पण जर आपण हे बडबड करायला आलो, तर नमस्कारला कुठं जायचं? भरपूर वर्ष अगोदर बघितलं होतं, मशिदीमध्ये एक स्टिकर लावला होता. इम बात लेदाबर कान एफो तिलक लितपालेल. जर इकडं तू बडबड करायला आलास, तर नमस्कारला कुठं जाशील? ओके? भरपूर एक हुशारीची गोष्ट आहे ती. हे समजायला पाहिजे माणसाने, की जर आपण मशिदीमध्ये येऊन बडबड करतोय, तर पेमेंट जर आता तुम्हाला अमेरिकाच्या प्रेसिडेंटने तुम्हाला बोलला, ट्रम्पनी इन्व्हाइट केलं आणि तिकडं त्याच्या जागेवरती तुम्ही पाहिजे ती बडबड करताय, जे काय पाहिजे ते बोलताय, तो तुम्हाला तिकडे उभा करेल का? आपण किती महिने अगोदर, 6 महिने अगोदर बघितला होता, जेव्हा तो युक्रेनचा एक प्रेसिडेंट तिकडे आला होता आणि तो आला एकदम साध्या कपड्यांमध्ये आणि तिकडे बडबडला अशा गोष्टी, त्या प्रेसिडेंटनी, तो ट्रम्पनी त्याला तिकडनं फेकून टाकला.
इन्सल्ट करून त्याला बाहेर काढलं त्याला. का? नॉर्मली त्या मीटिंगच्या नंतर त्यांची कस्टम आहे की ते लोक लंच किंवा डिनरला ते लोक आतमध्ये घुसतात. त्याने जेवायला पण दिला नाही. त्याला बोलला इकडनं बाय बाय. बाहेर त्याला हे केला आणि त्याला गुल केला तिकडनं. का? की तू इकडे येऊन अशा गोष्टी कसा बोलू शकतोस आणि पायात तशा कपड्यामध्ये कसा आलास. त्याला बेमे त्याची इज्जत काढून त्याला बाहेर काढला. तर कितीतरी हजारो आणि लाखो पटीने बेतकेनेसचे ही जी जागा आहे तिची लायकी त्याची लेवल किती वरती आहे. आता आपण थोडे काही पॉइंट्स बघू त्याला लागून मशिदीचा, कारण थोडा इम्पॉर्टंट आहे म्हणून मी त्यावरती प्रेशर करते. अफकोर्स राब बोलतात जी तामीदची बत्ती लावली जातं मशिदीमध्ये, लक्ष ठेवलं पाहिजे की बरोबर आपल्या इंडियन लोकांकडे हांडीमध्ये असायची. पण जर माणूस कुठे मशिदीमध्ये साईडला कुठे लावते तर बघायला पाहिजे की तिकडनं आग नको लागायला. की आज इस्रायलमध्ये तर नॉनस्टॉप एक असं दिवस नसतात की कुठं आग नाही लागते. मशिदीमध्ये कुठं घरांमध्ये लागते, कुठं इथं काय माहिती काय झालं. पण लिहिलेलं आहे की ज्या जागेवरती शब्दात पाळले जात नाही तिकडं त्याला ए, तिकडं शिमे आजार काय. आता इकडे प्रश्न विचारलाय की काय प्रश्न आहे. ओके म्हणून मला इकडे विचारतात की मी बोललो मशिदीमध्ये बोलत नाही. मी बोललो माझ्या टायमाला मला माहिती आहे की नाही बोलायचे, आता मला माहिती नाही बोललो. मी ऑलमोस्ट 12 वर्ष इंडियाला नाही आलेलो तर मला नाही माहिती काय झालं तिकडं. पण जर बोलणं सुरू झालं असेल तर दुःखाची गोष्ट आहे. सॅड थिंग की शेवटची गोष्ट आपलं जी होली राहिली आहे तर तिकडे पण बडबड करतील तर काय राहिलं आपल्याला. Okay? आता याचा सोर्स काय. जसं योहानन बरोबर तुम्ही शिकला होतात मिशनरीत मध्ये मेगिला, त्यावरती पेज नंबर 28 वरती गेमारामध्ये लिहिलंय तानू रब्बानान בתי כנסיות אין נוהגים בהם קלות ראש, אין אוכלים בהם, אין שותים בהם, ואין נאותים בהם, ואין מטיילים. म्हणजे मसगत मिगिलामध्ये लिहिलं तानू रब्बानान म्हणतात तिकडं मशिदींमध्ये असूर आहे आपल्याला एकदम हलक्या डोक्याने काम करायला. ओके एकदम इझिली म्हणजे घरामध्ये कसं आपण फिरतो तसा तशी बात करायला. तिकडं खायला अलाउड नाही, तिकडं पियाला अलाउड नाही. ओके आणि तिकडं आपण फिरत नाही बसत, म्हणजे टाइमपास करायला फिरत नाही बसत. ओके आपण पुढे अजून बघू की असुर मशिदी म्हणणं जर शॉर्टकट असेल दुसऱ्या साईडला जायला असुर माणसाला शॉर्टकट करायला. ओके तर ह्या गोष्टी अलाउड नाहीयेत मशिदीमध्ये. पुढे आपण बघू कधी आपला अलाउड आहे मशिदीमध्ये खायला पियाला, आपण पुढे बघू त्यामध्ये. बेनिश खाय बेन युसेफ खाईम जे बगदाद मध्ये होते, इराक मध्ये होते. 110 वर्ष अगोदर वारले ते. आय थिंक सो 110 वर्ष अगोदर. त्याने लिहिलंय दुसरे जे राष्ट्र आहेत जगामध्ये, अमेरिका आहे, इंडिया आहे, इराण आहे, इराक आहे, प्रत्येकाला त्यांचे मिनिस्टर्स आहेत की त्यांच्या थ्रू त्यांची नमाज अकादोश बरकू कडे जाते. ओके तर जर आपण आपल्याकडं मस्जिद आहे जिकडं आपली नमाज अकादोश बरकू ऐकले जाते डायरेक्ट, आणि तिकडं जर आपण साध्या गोष्टी केल्या तर आपली नमाज कशी ऐकली जाईल.
की का आपण तिकडे काय दाखवतो की जसं काय तिकडे शकीना नाहीये, शकीना तिकडं ऑलरेडी तिकडनं निघून गेलेली आहे. ओके, म्हणून तिकडं जोर कादोशी शब्द आहेत ते लिहितात ए नो खेलेक बेलो इस्रायल, त्याला जमात परमेश्वराच्या याच्यामध्ये आम इस्रायलच्या याच्यामध्ये त्याला पोर्शन नाहीये. एवढं मला वाटते अदमोर मिगूर होते जे युरोपमध्ये होते, ते म्हणाले की का सेफारदीन लोकांच्या याच्यामध्ये होलोकॉस्ट नाही झाला. तर एकच गोष्ट त्यांच्यामध्ये की त्यांच्याकडे मशिदीमध्ये बडबड नाही करायची, मशिदीमध्ये होतं ना काय पाय ते नाही करायचे, मशिदीमध्ये शांत बसायची आणि त्यांच्या इकडं बोलायची, म्हणून त्यांच्याकडे होलोकॉस्ट आला. मी नाही म्हणत, ते त्यांचे मोठे राब होते अदमोर, त्याला म्हणा अदमोर मेगूर, ते म्हणाले ही गोष्ट, म्हणून किती समावून राहायला पाहिजे. आणि जरी नमाईचा टाइम नाहीये, फक्त मशिदीमध्ये तुम्ही आलेले आहेत असेच, तरी पण बोलायला ते अलाउड नाही आहे. ओके, ओके. आता एक मोठे राब होते रोक्या बेलाजर मी गरमेचा, त्यांनी त्यांचा पुस्तक आहे तिकून ते शुभा, त्यामध्ये लिहिलंय जो माणूस त्याला सवय आहे मशिदीमध्ये रेग्युलर बाता करायला, नाही तोराची स्टडी किंवा मशिदीच्या किंवा नमाजच्या गोष्टी, आणि जरी नमाज नसेल तरी नमाजच्या टाइम नाही, नमाज झाल्याच्या नंतर पण जर तो बडबडत असेल, त्यांनी 40 दिवस उपवास केला पाहिजे, त्यानंतर रोज त्याला चापकाचे फटके त्यांनी घेतले पाहिजेत, आणि इकडनं पुढं त्यांनी मशिदीमध्ये भीतीने त्यांनी आणि नमाज केली पाहिजे आणि पुऱ्या कॉन्सन्ट्रेशन नमाज करावी. हे बघा, त्यांच्याप्रमाणे त्या मला त्यांनी का आपल्याला सांगतात करायला, जो माणूस मशिदीमध्ये बडबड करतो. म्हणून ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे की मशिदीमध्ये शांत बसून राहायला. मशिदीमध्ये पुढचा आला का म्हणते आपल्याला, आपण खात नाही, आपण पित नाही, आपण तिकडं राऊंड नाही मारत बसत, पण जर तिकडं शिवर आहे, तोरा तोरा तोराचा शिवर आहे अलाहावरती, आपले शुल्खान आरोपवरती मशिदीमध्ये किंवा तोरावरती शिकवत आहेत, अलाउड आहे तिकडं जमातीला चहा आणि कॉफी द्यायला त्यांना जागा ठेवायसाठी, कारण कधी कधी माणूस झोपून जातो तिकडं, शिवर चालू आहे आणि तो झोपून गेला, पण त्याला चहा कॉफी दिली तर तो जागा होईल, तर ते अलाउड आहे तिकडं द्यायला. आणि सौदात मिtzवा म्हणजे मेजवानी जी मिtzवाची आहे. ओके, आणि जरी तो मोठी मेजवानी असेल अलाउड आहे करायला, पण कधी त्याला म्हणतात सौदात मिtzवा, जो मिtzवाची मेजवानी आहे, म्हणजे समजा आता कुठला गेमाराचा पुस्तक संपवला किंवा सुनता होत्या तिकडं, ओके, किंवा सौदा श्लिशीत म्हणजे शब्दातला आपल्याला 3 मेजवान्या करायच्या असतात, आपण रात्री करतो, सकाळी आणि दुपारनंतर मिनखा झाल्याच्या नंतर आपण ती मेजवानी करतो. तर इथं भरपूर मशिदी आहेत, ते लोक मशिदीमध्येच करतात आणि तिकडे शिवर करतात, तिकडे अलाउड आहे. जो नाही खाईल तर अजून चांगला आहे, पण मशिदीमध्ये लक्ष ठेवलं पाहिजे. आता समजा सुनता असल्या तर असा एक माहोल असतो मशिदीमध्ये त्या जागेवरती की सगळं अलाउड आहे करायला, सगळं अलाउड आहे करायला, बरोबर आहे. तर त्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे की सगळं अलाउड नाही करायला, म्हणून मशिदीमध्ये प्रयत्न केला पाहिजे. सुनता वगैरे जर असेल ठीक आहे करायला, पण खाना पिणं काहीतरी जागा वेगळी शोधावी, का की काय काय टायमाला बायका तिकडं मॉडेस्ट कपड्यामध्ये येत नाही तिकडं. ओके,
आणि माणसं पाय तसं येतात, पाय तशी बडबड करतात, लक्ष नाही देत माणूस. खाणं पिणं माणूस चालू केला की तो विसरून जातं काय, बरोबर. आता तेच पुढे राबवतात की नाही तर मग तिकडं मिमिक्री चालू होते आणि ती मशीद आहे. ओके, तुम्हाला अलाउड केलंय तिकडं, मिtzवा ची मेजवानी आहे म्हणून तिकडे तुम्हाला अलाउड केलंय, पण तुम्ही बोलता ना बोट दिलं तर हात धरू नका. ओके. आणि ऑफकोर्स जी मेजवानी ज्याच्यामध्ये दारू किंवा वाईन पिणारे असतील आणि धिंगाणे करणारे असतील, तर 100% जरी तो मिtzवाची मेजवानी असेल तरी ते अलाउड नाही तिकडं खायला आणि पियाला. आता भरपूर टायमाला माणसं मरण दिवस असतं किंवा काय असतं, तर माणसं तिकडं मेझोनो धाय चादामा घेऊन येतात. आणि जर तिकडं मशिदीला लागून हॉल नसेल किंवा काय नसेल आणि त्यांना तिकडं ब्लेसिंग करायचे असतील, तर ते पण अलाउड केलेलं आहे की त्यांनी दरवाजाच्या जवळ उभा राहावा आणि जे माणसं बाहेर जात आहेत त्यांना प्लेट तशी तयार करून त्यांनी डायरेक्ट तिकडं त्यांना द्यावं. मशिदीमध्ये अलाउड नाही सिगरेट प्यायला. जरी एखादा एखाद्याला दोन जरी तिकडं दोन परोखेत असतील, आपले काय म्हणतात त्याला, पडदे असतील, ओके, तरी अलाउड नाही. तरी अलाउड अलाउड नाही तिकडं सिगरेट. ओके. तर पण जर आता तो तिकडे तोरा स्टडी करते, मी नाही बोलत तोरा स्टडी करायला एक तासासाठी अर्धा तासासाठी बसलाय तिकडं 2 3 4 5 तास बसलाय तोरा स्टडी करते, अलाखावरती, गेमारावरती, आणि त्याला सवय आहे. ऑफकोर्स चांगली गोष्ट नाहीये सिगरेट पिणं, आणि जो सिगरेट पिते त्यांनी सोडून द्यावी का, की सिगरेट ही शेवटी माणसाचा आयुष्य पण कमी करते आणि तब्येत पण खराब करते. ओके, पण हलाखाप्रमाणे अलाउड नाही करणार, पण जे लोक घेतायत त्यांना अलाउड केलंय सर, ते तिकडं बसून तोरा स्टडी करतायत. पण नाही तिकडं बसावा त्यांनी 5 मिनिटं तोरा स्टडी करायला आणि बोलते मी सिगरेट पिते नाही. तो बसलाय आणि तो आता बाहेर त्याला निघाला कंटाळ की तो नाही निघू शकत बाहेर, किंवा त्याला बसायचं कंटिन्यू करत अभ्यास करायला, तर तिकडं त्याला अलाउड नाही आहे. आणि पुढे राब म्हणतात परत की डॉक्टर लोकांनी सांगितलंय की ही गोष्ट चांगली नाही आणि लवकर लवकर माणसाने ती सोडून द्यावं. ओके. इथपर्यंत आपण थांबू आणि थोडस पराशावरती बघू आणि मग संपू. आणि माझ्या नंतर बेजात शेम रफ शिमोनचा गेमारावरती शिवर आहे, तर तुम्ही पुरुषांसाठी आहे त्यांनी थांबा. ओके. येणार आता पराशा आपला आहे वैगाश. ויגש אליו יהודה ויאמר בי אדוני ידבר נא עבדיך דבר באוזני אדוני ואל יחר אפיך בעבדיך כי כמוך כפרעה. אדוני שאל את עבדיו לאמור היש לכם אב או אח. आता आपल्याला माहिती आहे की मागच्या पराशापर्यंत योसेफ, भावांना त्यांना माहिती नव्हतं की तो योसेफ आहे, पण त्यांनी शेवटी बिन्यामीनला ठेवला त्यांच्याबरोबर, त्यांच्यावरती आळ घेतला की त्यांनी चोरी केले का, त्याला शेवटी नंतर मग आता त्यांच्या आबाला याकोब अबीनला त्यांनी बोलवला. इकडं आता यहुदा जो होता तो पुढे गेला. तो यहुदा एवढा बोलतो ना आपण धिप्पाड बोलू शकतो आणि हिरो होता, तो गिबोर होता, की तो जेव्हा तिकडे वरडला, तो त्याच्या ओरडल्यानंतर त्या छातीमधनं 2 अशी केस बाहेर यायची
कपडे फाडून, म्हणजे तलवार कशी असतात तशी. आणि ते योसेफला माहिती होतात, आणि ते त्याला दिसला की त्याच्या छातीमधनं 2 केस, म्हणजे तो आता इकडं जरी मी समोर उभा आहे तरी मारून टाकेल तो. तिकडे योसेफ शांत झाला, आणि मग त्यांनी सांगितलं की मी योसेफ आहे म्हणून. आणि मग असं लिहिलंय की सगळे भाव तिकडं शॉक झाले. असे मग काय काय म्हणतात की त्यांचा जीव निघाला आणि परत आला जीव त्यांच्यामध्ये, एवढा. आणि जेव्हा यहूदा ओरडला, तिकडं असं लिहिलंय की पारो त्याच्या खुर्चीवरनं खाली पडला, आणि 70 पायऱ्या गडगडत खाली आला. आणि ज्या बायका तिकडं, नॉनज्यूज बायका पोटाशी होत्या, त्यांची मुलं पडली. म्हणजे एवढा, बोला ना, पुरा इजिप्त त्याने हलवला. म्हणजे तो एवढा स्ट्रॉंग होता तो. आपण, ती स्पिरिच्युअल ताकद होती ती. ती नाही साधा फक्त आता काहीतरी बॉडी बिल्डिंग केली, नाही, स्पिरिच्युअल ताकद होती ती. आणि पुढे लिहिलंय की जेव्हा योसेफनी सांगितलं की तो त्यांचा भाव आहे, त्यांनी बिन्यामीनला जवळ घेतलं. कारण योसेफ आणि बिन्यामीन दोघं भाव होते. कोणाची मुलं होती? राखेलची मुलं होती. ओके. आणि ते रडले एकामेकांच्या खांद्यावरती. का? की त्यांनी बघितला की त्यांच्या भागामध्ये 2 पवित्र मंदिर येतील, ते बांधतील, पण दोन्ही पवित्र मंदिरांचा नाश होईल. म्हणून त्यासाठी ते रडले तिकडे दोघे. आणि इकडं लक्ष ठेवलं पाहिजे की त्यांना माहिती होतं, तुम्ही बघा, 2500 वर्ष अगोदर त्यांना दिसला होता की पवित्र मंदिर बांधले जाईल आणि त्याचा नाश होईल. हे, पण की त्यांना माहिती होतं की पवित्र मंदिर काय आहे. जर आपल्याला आज माहिती असतं, आता मी 2 दिवस अगोदर मी कोतेला गेलो होतो. एवढी माणसं होती, एवढा जॅम पॅक होता. पण तुम्ही कोतेला आले की तुम्ही सगळं विसरून जाता. तुम्ही बोला ना, एक 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 वेगळंच माहोल असतं, समथिंग डिफरंट. तुम्ही विचार करा, ही जी भिंत जी आहे कोतेलची, ही पवित्र मंदिराच्या बाहेरची भिंत आहे. आतमधला सगळा तर खाली गेला, जमिनीमध्ये गेला. पण बाहेरची आहे तरी पण किती त्यावरती त्याला पवित्रता आहे. आता योसेफ जेव्हा त्यांनी भावांना त्यांनी सांगितलं आणि ते शॉक झाले, तर त्यांनी तिकडे पसूक बघा काय लिहिलंय. ואתה אל תעצבו ואל יכר בעיניכם כי מכרתם אותי הנה למחיה שלחני אלוקים לפניכם. योसेफ त्याच्या भावाला शांत करते. तुम्ही बघा, त्याच्या भावाने त्याला मारलाच होता. त्यांना वाटलं की तो मेलाच. नंतर त्याला इस्माईल लोकांना विकलं त्यांनी. पण तो काय म्हणते, सगळा अकादोष बरोबर पडला होता. जरी या जगामध्ये, तो बोलते, विचार करा तुम्ही, आपण बघितलं की अगोदरच्या वर्षामध्ये की दुष्काळ पडला होता. आणि जर मी इकडं नसतो आणि अकादोष बरोबर मला ती आयडिया दिली नसती, सगळे गोडाऊन तयार करायला, हे ते आपण सगळे भुकेने मेलो असतो. तर मला अकादोष बरोबर पाठवला इकडं की आपण सगळे जिवंत राहू त्यासाठी. आणि त्यानंतर 3 लाईन नंतर परत युसेफ त्यांना परत बोलते, आता लो अत्यम शलाखते मोती हे ना क्या एलोकिम एम लो हे विनू पाम रिशोना. का पहिल्या टायमाला त्याला नाही समजलं काय बोलते तो. परत त्यांना बोलते की तुम्ही नाही केलात, तुम्ही शांत व्हा. ते शांत नाही झाले होते. त्यांना वाटलं की त्यांनी काहीतरी चुकी केली होती. त्यांना शेवटी त्यांना समजलं की चुकी झाली होती. का? त्यांच्या आबांना दुःख झाला आणि हे ते. तर त्याच्या पायी त्यांनी शांत केलं त्यांना. तुम्ही बघा, मागेच मी दुग्न होते, मोठे राब होते, ते विचारतात काय काय जास्त इम्पॉर्टंट आहे, की तो त्यांनी पाप केलाच नसता किंवा पाप करून त्यांनी प पश्चाताप करावा. काय प्रेफरेबल आहे? मे बी त्यांच्यामध्ये काय डिफरन्स नाहीये. ऑफकोर्स, हे माणसाने पाप नाही केलेला तर सगळ्यात चांगला आहे. का? की त्याच्यावरती त्याला ते बोलतात ना, काळा डाग नाही पडत. पण काही असे सिच्युएशन असतात जे योचे दोफ आहे, म्हणजे एक एक्सेप्शनल असतात. ओके. तर
तिकडं आपलं योसेफ आपलं समजवतं एक गोष्ट की आपण याच्यामध्ये राब शिमोन बरोबर पण शिकलो होतो दावीद राजाबद्दल, की दावीद राजा पण काय म्हणाला जेव्हा त्याला शिमी बेन गेरा आले आणि त्याला वाईट वाईट शब्द बोलत होते तेव्हा त्यांनी त्याचा जो डिफेन्स हे होता त्याचा बॉडी गार्ड जसं बोलू शकतो ओके आर्मीचा त्याला काय बोलला त्याला हात लावू नको. हशेमने सांगितलं त्याला मला हे शब्द बोलायला तो ना आलाय हशेमने केलाय. म्हणजे योसेफने पण तेच बोलला दावीद राजाने पण तेच बोलला आणि बघा दोघांना पण आपण वरती नेला का की जेव्हा माणसाला समजते की जे काय त्याच्या आयुष्यामध्ये होते चांगल्या गोष्टी होतात वाईट गोष्टी होत आहेत जे काय ताकद नाही पण कधी कधी माणसाला माहिती नाही पडत त्या टायमाला त्याला सगळं अंधार दिसते अरे मला आता प्रॉब्लेम आला एकदम सगळं मला अंधार दिसते मला काही नाही दिसत आहे का की त्रास होते मला पण त्याला माहिती नाही की पुढे जाऊन किती वर्षांनी त्याला त्याचा फायदा होईल. बघा योसेफाला तिकडं त्यांनी खड्ड्यामध्ये टाकला त्याला विकले गेला तो पोतिफरच्या घरामध्ये आला त्याची बायको त्याच्या मागे पडली काय नाही किती प्रॉब्लेम त्याला झाले पण शेवटी तो त्याला जेलमध्ये पाठवला त्याला 12 वर्ष तिकडे आतमध्ये खाली होता त्याला अकादुसबाखुनी शेवटी वरती केला का की कधी कधी अकादुसबाखुला आपल्याला काहीतरी चांगला द्यायचं असतं पण ते चांगला द्यायच्या अगोदर काहीतरी अकादुसबाखुला आपल्याकडनं ना एक टोकन काहीतरी एक छोटस काहीतरी आपल्याकडनं घ्यायचंय आपलं एमुना बघायचं आहे आपला किती फेथ आहे आपल्या मध्ये ते आपल्या युसेफ ह्या पराशमध्ये भरपूर गोष्टी शिकण्यासारख्या पण आता इतर शिवून आलेले तर आपण थांबूया इकडे आपल्याला मदत करू की आपल्याला परमेश्वरामध्ये 100% आपल्याला विश्वास करून द्या आणि आणि ते विश्वास करायला पण मदत करून द्या ते पण पाहिजे ओके तर त्याचं तसे आहे मग खूप आपल्या सगळ्यांवरती सुखा समाधानाचे दिवस आणून दे आणि בעזרת השם सगळ्या עם ישראל आपण רפואה שלמה आणि הצלחה आणि सक्सेस for everything בעזרת השם. תודה רבה תודה סגן. מי שברך אבותינו אברהם יצחק ויעקב הוא יברך כולה כהן הקדוש ברוך הוא קדם יברך את ויזכה את בשמו יברך את משמרך יאר אדוני פניו אליך ופניך יישא אדוני פניו אליך וישם לך שלום וישם ראשון בנצל וענה יברכם וכן יהי רצון ונאמר אמן. תודה רבה. काय प्रश्न असेल तुम्हाला तर विचारू शकता. नाही तर मग शिवून शिव चालू करतो.